जुलै महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे महापालिका क्षेत्रातील 600 कुटुंब पूरबाधित झाली। यांना शासनाकडून भरपाई दिली आहे, मात्र प्रशासनाने पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नसल्याने भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांनी कर्नाळ रोडवरील शिवशंभू चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनाने तात्काळ पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा न केल्यास प्रशासकीय कामकाज होऊ देणार नाही असा इशारा स्वाती शिंदे यांनी दिलाय। 2 महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे नदीचे पाणी अनेक भागांमध्ये शिरलं। महापालिका क्षेत्रातील सुमारे 600 कुटुंब बाधित झाली होती। ज्या परिसरामध्ये पाणी शिरले त्या परिसरातील नागरिकांचं प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात आलं। जवळपास 8 दिवस पूरग्रस्त बाहेर होते। हे गरीब कुटुंबातील आहेत। अशा पूरग्रस्त नागरिकांना शासनाने मदत जाहीर केली। सांगलीतील पूरग्रस्तांना ही मदत मिळणार आहे। सर्वे देखील झाला असून यादी तयार झाली आहे, परंतु 1.5 महिना झाला तरी पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने भाजपाच्या स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवशंभू चौकात चक्काजाम केला। पूरग्रस्त गोरगरीब नागरिकांनी आपल्या खात्यात पैसे वर्ग झालेच पाहिजेत यासाठी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली।